त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंडियन एअरलाईनची फ्लाईट IC 814 नवी दिल्लीच्या दिशेने झेपावलं होतं। साधारण 5 वाजायच्या सुमारास विमान भारतीय वायुक्षेत्रात दाखल झालं। त्याचे पायलट होते कॅप्टन देवी शरण। नेहमीप्रमाणेच प्रवास चालला होता। प्रवासी शांत होते, पण अचानक 5 अतिरेकी प्रवासी आपल्या जागेवरून उठून उभे राहिले। त्यांच्या हातात हत्यारं होती। त्यातला एक जण ओरडून म्हणाला, प्लेन हायजॅक हुआ है, कोई हुशारी नहीं चाहिए। पायलटला सुद्धा धमकी दिली गेली। एखाद्या चित्रपटात घडावी अशीच घटना त्या दिवशी विमानात घडत होती। तेव्हा मात्र सगळेजण घाबरले। त्यांनी विमानाच्या पायलटला विमान पाकिस्तानकडे घेऊन जाण्याची मागणी केली आणि तेव्हा कळलं की भारताचं विमान हायजॅक झालंय, अपहरण झालंय। याच 1999च्या प्लेन हायजॅकची कहाणी आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत।